आता जो प्रवेश झालेला आहे म्हटलं तो अमोल पाटील हरपट, शरद पाटील गावंडे, मोठं हॉटेल आहे त्याचं, अर्जुन पाटील गावंडे. कोण आहे अर्जुन पाटील? हा, गजानन पाटील टेटू, पप्पू पाटील गावंडे, सागर गिरी, अक्षय पाटील भोंडे, प्रज्वल भाऊ टापरे, प्रतीक धर्मळे, कुलदीप पाखरे, अक्षय टेटू, सोनू टेटू, संदीप राऊत, निखिल अंबुलकर, सुमित गवडी, शिवा पोटे, शिवा पोटे हा शिवसेनेचा होता तेव्हा, रवी बुरघाटे, जय राऊत, उमेश कडू, अमोल कडू. हो, अशा लोकांना उद्धव साहेबाच्या गटात, हा पक्ष नाही आहे, गटात हा पक्ष प्रवेश झाला. खरंच शिवसेना हे बळकट आहे आणि हा प्रवेश झाला म्हटलं सुधीर भाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते, प्रकाश भाऊ कारते यांचा सुद्धा प्रवेश झाला. मला काय वाटतं? मला आनंद झाला की शिवसैनिक जो गेला होता याला घर वापसी म्हणून त्याला लक्षात आलं की आपल्याला लोकांनी त्यांच्या मतलबासाठी या लोकांना ते घेऊन गेले होते, त्यांच्या मतलबासाठी, पण त्यांनी फक्त त्यांना वापरून घेतलं. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आपल्याला फक्त शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे एवढंच आहे हे लक्षात आलं आणि आज ते वापस आले. आज एकनाथ शिंदे सारख्या मुख्यमंत्री असलेल्या माणसाच्या शिवसेनेतून वापस येणं सोपा विषय नाही. कशी मस्त मजा येऊन आली. काय वाटते तुम्हाला? काय असते, दिखावा हा काही दिवसासाठी असतो, ओरिजिनल ते ओरिजिनल असते. त्यांना सुद्धा समजलं का आपण दिखाव्याच्या याच्यात फसलेलो आहोत आणि ज्या वेळेस आपल्याला समजलं का आपण आज फसलो तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की जो ओरिजिनल पक्ष आहे, मूळ शिवसेना आहे, ती उद्धव साहेबांचीच आहे आणि उद्धव साहेबांचं जे आज कर्तृत्व आहे महाराष्ट्रात नव्हे तर पुऱ्या देशात ज्या माणसाची आज प्रचंड क्रेज आहे त्या माणसासोबत आणि मूळ शिवसेनेसोबत आपण राहिलो पाहिजे ही त्यांची भावना झाली, म्हणून त्यांनी आज घर वापसी केली. हा हो, तुम्ही युवा लहान मजा येऊन आली का बा? एक नंबर. याचा प्रवेश सुरू 2-3 महिन्यापासून घुसमडून आले अंदर. सुधीर बोल सांगितलं, तुमच्या रोखला होता काय? नाही सुधीर बोल सांगितलं, तुमच्या नाही सुधीर बोल सांगितलं तर भाऊ म्हणे की उद्धव साहेबांनी म्हटलं सध्या प्रवेश थांबून ठेवा, बीजेपी शिंदे गटाचे. आता सुधीर बोल उद्धव साहेब विचारलं, साहेबांनी सांगितलं तर प्रवेश घेतला. याच्यानंतर 1-2 दिवस अजून बीजेपीचे 200 कार्यकर्ते आणि 10 पदाधिकारी सुद्धा प्रवेश घेणार आहे सुधीर बोल. बापा बाबा बाबा, का सुधीर भाऊ तुम्ही जो संपर्क प्रमुख झाल्यापासून तुमच्या चेहऱ्यावरची लाली तर वाढली, पण शिवसेने म्हटलं अमरावती जिल्ह्यात तुम्ही स्ट्रॉंग करून राहिले. काय हे आहे बा तुमच्याजवळ? झालं आता भाजपवाल्याचे लक्षात आलं म्हणजे आमच्या घरून गेलेले काही लोक आहे ते अजून यायचे पण खूप सारे. आता हे फक्त अमोल पाटलानं तर सुरुवात केली, श्री गणेशा केलं. हा, आता खूप लोक येणार कारण ते माहित आहे. आता विजयाच्या हिच्यात आपला या शिवसेनेचा बालेकिल्ला हा आमच्या भावनेचा शिवसैनिकाचा हे आहे. आणि पहिल्यांदा म्हणजे आमचे जुने सारे निघून गेल्यावर पहिल्यांदा भूमिपुत्र आमदार होऊन राहिलाय, त्याच्यातला भौबन आमदार होऊन राहिलाय. तो आनंद त्या विजय उत्सवात सामील व्हासाठी सर्वजण घरी वापस आले. आपण झाल्या सावतर भाऊच्या मांग हिंडून तो कुठचा कोणत्या गावचा, तो पुण्यात राहते, एक मुंबईत राहते, आणि आपला जो सख्खा भाऊ आहे त्याला तिकीट भेटला. आता आपल्या घरच्या भूमिपुत्राला तिकीट भेटलं, त्याच्यानं आता आपल्या भावासोबत आपण गेलो पाहिजे, या विजयात आपण भागीदार झालो पाहिजे. आणि म्हणून हे सर्व शिवसैनिक वापस येऊन राहिले. त्या सेना शिवसैनिकच होते ना? नाही, ते गद्दारीची सेना आहे, हे ओरिजिनल शिवसेना आहे. ते जे आहे ना ते गद्दार शिवसेना आहे. हे जे केलं हे बरोबर केलं का चुकीचं केलं? अरे येणं चुकीचं म्हणजे आज ते आल्याच्यानं एखाद्या बापाले आपलं पोरग घरी वापस आलं त्याला किती आनंद. मी चेहऱ्यावर पाहिलं ना अमोल पाटलाच्या, काय राजे होशी आहे राजे, काय विचारतात, दुपट्टा टाकल्याबरोबर तो काल होतो आज पावर एकदमच हे झालं. तेवढा आनंद आज मला झालाय, माझ्या तालुका प्रमुखाला झालाय, माझ्या सर्व पदाधिकाऱ्याला झालाय. तो खरं इथं शोभतो, त्याचा चेहरा पाहतो, ओरिजिनल शिवसैनिक दिसतात. त्याच्यामुळे हे लोक इथंच. आणि आता याच्या सोबत तुम्ही पहा किती लोक येणार आहे. म्हणजे असं ना व्हा की शेवटच्या दिवशी त्याला भाजपनं तर चाट दिली, भाजपचे अर्धे इकडे अर्धे तिकडे. तर मोठं काम आहे बाबा, तिले तर जे काय आज अख्खी भाजप विकत घेतली त्या बहिणं, अख्खी भाजप. आता त्याची युती असल्यावर तिथं आमदार हा युतीचा, हा, आणि इथं उभा करून टाकला आता हा अभद्र युतीचा आमदार. अरे मला एक सांगा, जो माणूस ज्या पक्षाचा होता त्या पक्षाने लात मारून इकडे उभा राहिला
आता या भाजपची तर कंडिशन काय मला काही समजून नाही राहिली. म्हणून आता जे त्याच्या सोबत आहे, मी तुम्हाला चॅलेंज, भाजपची मंडळी कंटाळली आहे की आम्ही कोणासोबत राहतो, कायले पापात हे वाचं गावचा पोरगा होऊन राहिला. कारण की आता काल कोणतरी काहीतरी म्हटलं वाटते, त्या बाईनं काहीतरी म्हटलं, आमच्या गजूच्या बद्दल बोलल्या त्या बाईला आता एवढं समजत नाही की तू आता बाबा तू कोण्या पक्षाचे हेच आम्हाला आता पहिले समजा. त्या भुमरेनं किती दारूचे दुकान आहे, किती लोकांचे आम्ही कुंडल्या काढाव, भाजपच्या लोकांचे दुकानं नाहीये, लायसन्सची दुकानं नाहीये. अरे काही लोक तर असे आहे, ते तर जाऊ द्या, यायचेच कोणते धंदे आहे. कसं काय तुझ्या मनात आलं? तर आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही पहिले इच्छातच होतो, डबल पुन्हा इच्छातच आलो. आमच्याच घरी गर्वापची केली. पहिली शिवसेनेत होतो ना, आता शिवसेनेत. शिवसेना 2 झाल्या ना भाऊ. आम्ही गेलो होतो, त्याच्या चुकून गेलो होतो. वाट चुकली होती. पण बाप्पू आता कसं वाटते तुम्हाला? फक्त उद्धवजी आता एक वेळ वापस मुख्यमंत्री झाले, आम्ही आमचा बदला घेतला. आम्ही जे रडलो आता त्याला रडायला लावला. म्हणजे विधानसभेचं जे इलेक्शन आहे हे फक्त उद्धव साहेबांवर जो अत्याचार केला त्याचा बदला घेण्यासाठीच उद्धव